टेंबा ग्रामस्थांचा तहसीलदार कार्यालयावर धडक, रेशन दुकानावर कारवाईची मागणी। शहादा तालुक्यातील टेंबा येथील ग्रामस्थांनी स्वस्त धान्य दुकानातील कथित गैरव्यवहाराविरोधात तहसीलदार कार्यालयात धाव घेत संबंधित दुकानदारावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली। लाभार्थ्यांना नियमित व पूर्ण प्रमाणात धान्य दिले जात नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केला आहे। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार बायोमेट्रिक पडत नसल्यास शासनाच्या नियमानुसार ओटीपीद्वारे धान्य वितरण करता येत असतानाही ती सुविधा जाणीवपूर्वक वापरली जात नाही। त्यामुळे अनेक आदिवासी लाभार्थी धान्यापासून वंचित राहत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। तसेच लाभार्थ्यांना दरमहा 4 ते 5 किलो धान्य कमी दिले जात असून उर्वरित धान्याचा काळाबाजार होत असल्याचाही गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे। या प्रकरणी संबंधित रेशन दुकानदाराचा परवाना रद्द करून निष्पक्ष चौकशी करण्यात यावी। दोषी आढळल्यास कठोर कायदेशीर कारवाई करावी आणि पात्र लाभार्थ्यांना पारदर्शक पद्धतीने नियमित रेशन मिळण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे केली आहे। माझे नाव जगन बघुदा ठाकरे। आम्ही टेंबाहून आलो आहे। रेशनदार आम्हाला बराबर रेशन देत नाही आहेत। आम्ही तहसीलदार ऑफिसमध्ये आलो आहे। त्यांनी सांगितलं बुवा आम्ही देऊ बुवा, आम्ही तपासणी करू तर काय करू, आता काय होणार काय नाही। नाही तर मग आता इतकं लोक आले आहे, नाही तर मग आपण पुढच्या वर्षीला जास्त लोक घेऊन येणार आम्ही तहसीलदार ऑफिस। आम्ही तहसीलदार ऑफिसला जर कधी आम्हाला पुरा रेशन नाही मिळाला नाही तर आम्ही आणखी तहसीलदारमध्ये इतकी गर्दी नाही, जास्त गर्दी घेऊन येणार आम्ही। NDT न्यूज साठी राजू मनसुरी, शहादा।